काय ग तनिषा, तू कुठे निघालीस? आबा मला इथे राहायचं नाही, मी जाते. एक मिनिट तनिषा, एवढा तडकाफडकी निर्णय घ्यायला झालाय काय? इंद्राला विचारा ना तुम्ही. मी इथे थांबू नये अशी इच्छा आहे त्याची इच्छाच पूर्ण करते. इंद्रा, हे काय बोलतीये? तुला का नको इथे? इंद्रा, तुला मालती काहीतरी विचारते. बाबा भाई, मी तिला काही असं बोललेलो नाहीये. मला नाही माहिती असं का बोलतेय. इंद्रा, खोटं का बोलतोयस तू? खोटं बोलून अपमान करतोयस तू माझा. सगळ्यांना खरं काय ते सांग ना. या तनिषाला काय झालंय? त्या रात्रीबद्दल हिला सगळ्यांना सांगायचं की काय? पण मला तर काहीच आठवत नाही. हिने काही चुकीचं सांगितलं तर मी सगळ्यांच्याच मनातून उतरेन. इंद्रा, तू काही बोलणार आहेस का नाही? आबा मला नाही वाटत तो तुमच्याशी खरं बोले. त्यापेक्षा मीच तुम्हाला खरं काय ते सांगते. मालती आंटी, राणीने मला रिक्वेस्ट केली म्हणून मी या घरात आले. तिच्या रिक्वेस्टचा मान ठेवला मी. आणि तुम्ही किती प्रेमाने मला घरात घेतलं. पण इंद्राच्या मनात भलतंच काहीतरी होतं. इंद्रा, तू प्लीज काही बोलू नकोस. मला सगळ्यांना खरं काय ते सांगावंच लागेल. आपल्यात जे काही झालं ना ते संध्याकाळपर्यंत मान्य करायचं असतं. ते जर तू मान्य केलं नाहीस ना तर मला काय करायचंय ते करायला मी मोकळी आहे. मालती आंटी, एकीकडे तुम्ही किती जीव लावता माझ्यावर, सगळे किती प्रेम करता माझ्यावर, मला इथे फॅमिली सारखं फील करवता. आय रिअली फील ब्लेस्ड. पण इंद्रा मला या घरातलं मानत नाही. पण इंद्रा मला या घरातलं मानत नाही. आपलं मानत नाही. आणि म्हणून याने कामगारांची 24 तासांची शिफ्ट लावली आहे. मला माझे सगळे पैसे परत करता यावे म्हणून. काय? होय आबा, हा कामगारांना प्रेशराइज्ड फील करवतो. माझ्यामुळे कामगारांना जर प्रेशराइज्ड फील होणार असेल, याला प्रेशराइज्ड फील होणार असेल तर मला नाही थांबायचं इथे. जाते मी. तू कुठेही जाणार नाहीयेस. आबा, मला याचं हे वागणं अजिबात आवडलेलं नाहीये. कामगार हे आपल्या फॅक्टरीचे खरे मालक. त्यांना आपण जपायला हवं ना. त्यांनी 24 तास जर काम केलं तर ते त्यांच्यासाठी आणि त्यांच्या फॅमिलीसाठी वेळ कसा काढतील? ही सगळी तुमची तत्व आहेत. पण तुमच्या तत्वांना बाजूला सारून हा स्वतःच्या स्वार्थासाठी कामगारांची पिळवणूक करतोय.
आणि मला हे मान्य नाही आबा. इंद्र मला सांग, मी तुला कधी म्हणाले का तू माझे पैसे मला उद्याच दे म्हणून? बोलले असं? मग असं का वागतोयस तू? तुला जर माझी अडचण होते तर तसं सांगणार आहे मला, मी जाते ना इथून. प्लीज असं असं नको करूस. मी जाते, मी जाते. तनिषा, तू थांब आणि ती बॅग दे इकडे. आंटी नको, प्लीज प्लीज. तनिषा, तू कुठेही जाणार नाहीयेस. आणि इकडे. इंद्र, काय चाललंय तुझे? हा सगळा काय प्रकार आहे? आणि तनिषा तुला कधी म्हणाली का की तिचे पैसे तिला लगेच परत दे म्हणून? नाही ना. मग तिला परत द्यायच्या पैशांचं तू इतकं प्रेशर का घेतलंयस? इंदिरा, तुझं हे वागणं मलाही आवडलेलं नाहीये. नाही, मला मान्य आहे की मला ही अमाऊंट परत करायची आहे, ती खूप मोठी आहे. पण तू त्याकरता कामगारांना वेठीस धरू शकत नाहीस. आणि तू कोणाला विचारून 24 तासाची शिफ्ट केलीस? आबा, अहो तनिषा मॅडमचे पैसे लवकरात लवकर परत द्यावेत म्हणून करत असतील हे सगळं. पण त्यामागे तनिषा मॅडमनी घर सोडून जावं असा काहीही उद्देश नसेल त्यांचा. आणि तनिषा मॅडमला ह्या सगळ्या गोष्टीचं वाईट वाटतंय हे नसेल त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी जाणून बुजून नाही केलंय हे. राणी, अगं पण मला वाईट वाटलंय ना या सगळ्याचं. त्याचं काय करू मी? मला सांग, मी तुझ्याकडे, आबांकडे किंवा मालती आंटींकडे कधी पैशांचा विषय काढलाय का? मी तुम्हाला असं म्हणालीये का की या पर्टिक्युलर डेटला तुम्ही मला माझे सगळे पैसे परत करायचे? बोलली असं कधी? अगं, तुम्ही किती प्रेम करता माझ्यावर. मला इथे फॅमिली सारखं फील करवता. आय रिअली फील ब्लेस्ड. हे सगळं पुरेसं आहे माझ्यासाठी. मला नको आहेत ते पैसे. खरी अडचण इंद्राला आहे, त्यालाच नकोय मी इथे. बरं, हे सगळं सोड. इंद्र, तू मला सांग, मी काय करू? मी इथे थांबू की निघू? इंद्रा, विचार कसला करतोयस? तनिषानी मैत्रीण म्हणून तुझ्यासाठी, आपल्या घरासाठी किती आणि काय केलंयस विसरलास का? इंदिरा, तू काही बोलणार आहेस की नाही? हे बघ, माझ्या वागण्याचा तुला त्रास झाला असेल तर आय एम रिअली सॉरी. हे घर जितकं आमचं आहे तितकंच तुझंही आहे. नको जाऊस कुठे, थांब येतेच. इंद्रा, मला नको आहेत ते पैसे. मी हवं तर तसं लिहून देऊ का तुला? सांग बरं. नाही, त्याची काही गरज नाही आहे तनिषा. आणि मला असं वाटतं की हा विषय आपण इथेच थांबूया. चला जेवायला चला. चला. काही
काही गोष्टी झाल्यात त्या तुला मान्य कराव्याच लागतील. टेक इट टाइम. आपल्यात जे काही झालं ना ते संध्याकाळपर्यंत मान्य करायचं असतो. ते जर तू मान्य केलं नाहीस ना तर मला काय करायचंय ते करायला मी मोकळी आहे. मला सगळ्यांना खरं काय ते सांगावंच लागेल. अहो चला मी तुमच्या डोक्याला तेल लावून देते. नाही नको असू दे. नको काय, सारखेच टेन्शन मध्ये दिसताय तुम्ही. शांत वाटेल तुम्हाला. बसा, या तेल लावून देते. बसा, या बसा इकडे. सावकाश. अहो डोक्याला तेल लावलं ना की शांत वाटतं. तुमचे सगळे टेन्शन पळून जातील बघा. आता तुला कसं सांगू राणी, तू माझं टेन्शन कमी करायचा खूप प्रयत्न करतेस, पण ही अशी चंपी करून काही फरक नाही पडणार आहे. तनिषाला पैसे देऊन इथून परत पाठवणं हाच एक पर्याय आहे माझ्या टेन्शनवरचा. बरं तुम्ही आहे ना तनिषा मॅडमच्या पैशाचं जास्त टेन्शन घेऊ नका. त्या थोडी आता म्हणतायत की लगेच माझे पैसे द्या म्हणून. आता लगेच द्यायची गरज नाही असं म्हणाल्यात ना त्या. आपण आपल्या सोयीने लवकरात लवकर त्यांचे पैसे परत करण्याचा प्रयत्न करूच. तुम्ही नका काळजी करू. इंद्रा, ते रात्री आपल्यात नको ते घडलंय हे तुला मान्य करायचं नाहीये ना? ठीक आहे, तू काही बोलत नाहीयेस तर मग आता मलाच काहीतरी करावं लागेल. आता काय बोलू मी हिला? एवढ्या वेळा सांगूनही का परत परत त्रास देते मला ही? एकदा सांगूनच टाकतो हिला की नाही मान्य आहे मला, काही घडलंय आपल्यात त्या रात्री. नाही नाही नको, परत काहीतरी तमाशा करेल. माझे हात दगडाखाली अडकलेत, मनात असून सुद्धा काहीच करू शकत नाहीये मी. मी एक विचारू का तुम्हाला? मी काय सारखं फोन असतं तुमचा? फोन आणि फोन इकडे काय गरज आहे फोन हिसकवायची? ही काय पद्धत आहे फोन हिसकवायची? तुला माहिती ना मला आवडत नाही. बालिशपणा करतेस कधी कधी. यांना काय झालं अचानक? हे असे का वागले माझ्याशी? आज खाली जे काही झालं, त्या फॅक्टरीत जे काही झालं, त्याची रिॲक्शन राणी आणि इंद्राच्या रूम मध्ये नक्कीच उमटली असणार आहे. आय एम डॅम शुअर. करेक्ट. तू काय कचाट्यात पकडलंस त्याला? आता तो स्वतःवर किती कंट्रोल ठेवतो ना हे बघायचं आपल्याला. त्या इंद्राला चांगलंच ओळखते मी. त्याच्या रागावर अजिबात कंट्रोल नाही. तो कधी ना कधी तरी त्याचा राग बाहेर काढणारच. हा, पण त्याचा तो राग तो माझ्यावर नाही काढू शकत हे त्याला चांगलंच माहिती. म्हणजे वड्याचं तेल वांग्यावर निघणार. तुझा राग तो त्या राणीवर काढणार आणि ऍट दी एंड दोघांमध्ये फूट पडणार. करेक्ट. यासाठी तर सगळा प्लॅन केला होता मी. सॉलिड आहे तुझा प्लॅन सुद्धा आणि तू सुद्धा. माझ्याकडे एक आयडिया आहे, सांगू का? मस्त प्लॅन आहे. नको. अगं बाई सांग ग. आय वॉज जस्ट किडिंग. बोल. बर, आपण ना काय, कसा आहे हा प्लॅन? सुपर. सुचतं की तुला पण? गुड 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 गुड. तो एक काम कर, उद्याच सुरू कर. म्हणजे चांगल्या कामाला कशाला ना वेळ. करेक्ट. आता उद्या मी काय करते ते तू बघच.
राणी काय ग रात्री इंद्राच्या डोक्याला तेल लावून दिलं नाहीस का? वाटीत सगळं तेल तसंच आहे. काय सारखं फोन असतं तुमचा फोन आणि फोन इकडे ही काय पद्धत आहे फोन हिसकावायची? काय ग राणी काय झालं? इंद्रा डोक्याला तेल लावायला नाही म्हणाला का? नाही नाही असं काही नाहीये लावलं होतं मी त्यांच्या डोक्याला तेल. अगं त्याची चंपी करून दिली असतीस ना तर तेल सगळं संपलं असतं. तेल तर सगळं तसंच आहे. नाही ते थोडंच तेल लावलं काल. काय झालंय? तुमच्या दोघात काही भांडण झालंय का? नाही असं काहीच झालं नाही सगळं ठीक आहे. राणी आमच्यापासून काही लपवू नकोस. खरं खरं सांग काय झालंय? हे बघ राणी तुला अजिबात खोटं बोलता येत नाही बरं का. सांग ना बाळा काय झालंय? नाही खरं असं फार काही झालं नाही. अच्छा म्हणजे थोडं का होईना काहीतरी झालंय. तर काय झालंय? ते ते काय झालं काल मी तेल लावून देत होते त्यांच्या डोक्याला आणि अचानक त्यांच्या फोनवरती कोणाचा तरी मेसेज आला. मग त्यांना ना असं टेन्शन आल्यासारखं झालं. मी सहज बघायला म्हणून फोन घेतला त्यांच्याकडून. मग मग काय माहिती का अचानक ते चिडलेच. पहिल्यांदा खेकसले माझ्यावर आणि मग त्यांचा फोन हिसकावून घेतला माझ्या हातातून आणि झोपून गेले. मग अरे देवा इंद्राचं काय बिनसल्यानं कळतच नाहीये. गेले काही दिवस ना जरा वेगळंच वागतोय. हो ना ग. अगं रात्री तनिषाचं बोलणं ऐकून तर बाई मला धक्काच बसला ग. मला असं वाटतं त्यांना ना कुठल्या तरी गोष्टीचं खूप मोठं टेन्शन आलंय. कारण आता कालचंच बघा ना मी फक्त फोन घेतला त्यांचा तर ते एवढे चिडले. याआधी असं कधीच वागले नव्हतं ते. बघा मी म्हणत होते मला इंद्रासारखा नवरा हवाय. आता इंद्राच असं वागणार असेल तर कसं चालणार? म्हणून मी लग्न करायला नको म्हणत होते रत्ना काकी. अहो असं काही नाहीये. ते माझ्याशी कधीच वाईट वागत नाहीत. अगं पण आता म्हणत होतेस ना तो ओरडला तुझ्यावर. हो पण काल त्यांना काहीतरी टेन्शन आलं होतं म्हणून असं झालं. पण आधी कधी ते असं वागले नाहीयेत. काहीतरी नक्की झालंय. बरं पण तुम्ही घरी काय करताय? म्हणजे आज फॅक्टरीत गेला नाहीत कामावर? माझं बॅक पेन त्याच्यामुळे नाही जाऊ शकले मी. ते जाऊ दे. अगं तुझा नवरा रागवून गेलाय बाहेर घरातून. तुझा नवरा रुसलाय तुझ्यावर. तू रुसवा काढणार नाही आहेस का त्याचा? रत्ना काकी आता तिचा नवरा रागवलाय ना तिला मनवायला नको का त्याला? खरंय राणी इंद्राचा राग घालवण्यासाठी तुला काहीतरी करावं लागेल. मालती आंटी इंद्राचा राग कसा दूर करायचा हे तुम्हीच सांगा ना. तुमच्या एवढं कुणीच ओळखत नाही त्याला. अगं इंद्राच नव्हे कुठल्याही पुरुषाच्या मनात शिरण्याचा मार्ग ना त्याच्या पोटातून जातो. त्यामुळे राणी जर तुला त्याचा रुसवा दूर करायचा असेल ना तर त्याच्यासाठी छान जेवण बनवून त्याला दुपारी घरी जेवायला बोलाव. नाही नाही नको नको. का? अहो म्हणजे ते कामात बिझी आहेत ना ते. मग आता कामात बिझी असल्यावरती ते फोन उचलतील का नाही ते माहित नाही. आणि फोन उचलला तरी ते घरी जेवायला येतील का नाही ते माहित नाही ना. म्हणून म्हटलं राहू द्या. अगं तू प्रेमाने बोलावून तर बघ. नक्की येईल तो. हे बघ आज ना आपण तुझ्या प्रेमाची परीक्षा घेऊया. तो इथे आला ना तर तू पास नाही तर फेल.
फोन लाव. राणी विचार कसला करतेयस? लाव त्याला फोन. हो राणी, फोन लाव आणि त्याला म्हणाव घरीच आहे जेवायला. लाव फोन. आंटी बघा ना, अजून तशीच उभी आहे. राणी मी लावू का त्याला फोन? नाही नाही नको, मी लावते फोन. येस मिस्टर मेहता. हो कोटेशन्स फायनल झालेत, लवकरच अप्रुव्हल्स पण येतील. येस हो ही डील पक्की आहे समजा. थँक्यू व्हेरी मच. ओके बाय. आज तनिषा सोबत नाहीये, त्यामुळे मस्त रिलॅक्स वाटतंय. दुसरं कसलंही टेन्शन न घेता अगदी क्वालिटी काम करता येतंय. तनिषा असंच वर्क फ्रॉम होम करत राहिली ना तर खरंच खूप टेन्शन फ्री होऊन काम करता येईल मला. इंद्रजीत प्लीज माझा फोन उचला. रात्री तुम्ही माझ्यावर रागवला होतात, पण रात्रीचा राग आता फोनवर काढू नका. मी तुम्हाला घरी जेवायला बोलवण्यासाठी फोन केला. इंद्रजीत, आज तुम्हाला काहीही करून यावं लागेल. आज आपल्या प्रेमाची परीक्षा आहे.